राष्ट्रवादीच्या सगळ्यांनी एक पत्र साहेबांना दिलं की बाबा आपण सत्ताधारी पक्ष भाजपच्या बरोबर जाऊया आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या जेवढे आमदार जेवढे मंत्री होते त्या सगळ्यांच्या सह्या होत्या। परंतु काही कारणांनी त्याच्यामध्ये वेळ काढूपाना झाला आणि मग शेवटी जवळपास 50 आमदारांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्ही मिळवली। मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आपल्या इथं गेल्या वर्षभरामध्ये आम्ही नसताना बरीच कामं आपली ठप्प झाली। माळेगावला नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या करता आम्ही पुढाकार घेतला, कारण माळेगावची लोकसंख्या वाढली, माळेगावचं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी बदलत चाललंय आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता इथं अनेकदा माझे नागरिक मी माझ्या निवडणुकीची सुरुवात माळेगावपासून केली आणि माळेगावकरांनी खूप उत्साहाने माझं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला। आज देखील इतका उशीर झालेला असताना पण ज्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं, गावातल्या सगळ्या प्रमुख मंडळींचं, आजी माजी पदाधिकाऱ्यांचं, सर्व राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करीनच करीन। परंतु मित्रांनो, आपली बारामती बदलते, कशा प्रकारची बदलते ते तुम्ही बघताय। बारामतीच्या अंडर येणारी गावं देखील आपण बदलतोय। आज माझ्या माळेगाव नगरपालिका व्हायच्या आधी ग्रामपंचायत होती, आता इथं दीपक आहे, बाकीचे पण सहकारी आहेत, वेगवेगळे मान्यवर जे माळेगावकरांना वाटलं तशा पद्धतीनं माळेगावकरांनी त्यांना त्यावेळेस सरपंच म्हणून कामाची संधी दिली। मी माझ्या परीने आमदार म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। आपल्या इथं सोसायटी आहेत, विकास सोसायट्या, दूध सोसायट्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे पतसंस्था आहेत। आपल्या इथं आता चांगल्या प्रकारचं मध्ये आम्ही पोलीस स्टेशन बांधलंय। आपल्या इथं क्रीडा संकुल तालुक्याचं आणलं, तालुक्याचं क्रीडा संकुल बारामतीचं माळेगावला दिलं आणि बारामतीला जिल्ह्याचं क्रीडा संकुल मंजूर केलं आणि जिल्ह्याला आपण विभागाचं क्रीडा संकुल त्या ठिकाणी दिलं। सुशीलकुमार शिंदे असतानाच आपण तशा प्रकारचा निर्णय घेतला। इथं आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खूप मुलं मुली राहतात, कोणाची मेस चालते, कोणाच्या त्याच्यामध्ये भाड्याच्या रूम्स मिळतात त्यांना, अशा प्रकारचं काम चाललंय। मधी केशवरावांनी मला सांगितलं की आजी तिथं आमचे रस्ते फार खराब झालेत कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामधले माळेगावच्या, त्यावेळेस ते रस्ते तुम्ही सहज चक्कर मारली तरी तुम्हाला दिसेल की कसे चकाचक आपण अलीकडच्या 15 दिवसाच्या काळामध्ये केले। मित्रांनो, मागं ग्रामपंचायत असताना ठराविक रक्कम आपल्याला मिळाली, परंतु नगरपंचायत झाल्यानंतर मात्र आपण जवळपास 20 कोटी रुपये ह्या माळेगावला देण्याचा प्रयत्न केला आणि काल शेवटची मीटिंग होती त्यामध्ये देखील मी माळेगावला आज तुमच्या पुढे येत असताना 20 कोटी रुपये मंजूर केले आणि मी तुमच्याकडे आलेलो। त्याच्यामध्ये बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगितलं, कारण आता इथं सरपंचाची बॉडी नाही, पुढे जेव्हा कधी ओबीसीच्या बद्दलचा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये लागेल त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या लागतील। मलाही लवकर त्या निवडणुका लागाव्यात असं मनोमन वाटतं। त्याचं कारण कार्यकर्ते त्या निमित्तानं नवीन तयार होतात, आया बहिणींना नवीन संधी मिळते आणि त्याच्यातनं आपल्याला एखादं नेतृत्व पण उदयाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतं। जिल्हा परिषदेमध्ये देखील वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांना तिथं कामाची संधी मिळते। आता मात्र इथं नगरपंचायती ज्यावेळेस होती त्यावेळेस 17 मिनिमम नगरपालिकेच्या सदस्य इथनं निवडून जातील। 19 लोकसंख्येच्या प्रमाणात असतं, परंतु मिनिमम 17-19 असं असतं। डायरेक्ट तुमचा पहिला जो नगराध्यक्ष आहे तो लोकांच्यातनं निवडून जाणार आहे आणि बाकीचे वॉर्डमधनं आमच्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी निवडून जाणार आहे। हे सगळं जात असताना मधल्या काळामध्ये तुम्हाला चीफ ऑफिसर म्हणून एक महिला दिलेली होती, परंतु नंतर तिच्याकडं शिरूरचा आणि माळेगावचा असे 2 चार्ज आले। मला काहींनी सुचवलं की दादा त्या भगिनीला दोन्ही शहरं बघणं थोडंसं अडचणीचं होतंय, तर तुम्ही इथल्या रोकड्यांना जर तो चार्ज दिला ॲडिशनलचा नवीन चीफ ऑफिसर मिळेपर्यंत तर आम्हाला सोपं जाईल, कारण बारामती पण जवळ आहे,
रोकड्यांना पण इथं यायला सोपं आहे. मी आज रोकड्यांना सांगितलं की तुम्हाला माळेगावच्या करता आपण 20 कोटीचा निधी दिलेला आहे. थोडंसं गावामध्ये जाऊन कुठल्या रस्त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या ड्रेनेजच्या बद्दलचा निर्णय घेतला पाहिजे, कुठं आज तातडीनं कामाची गरज आहे ते थोडंसं पहा. अशा पद्धतीनं सूचना दिल्या. कदाचित ते तुमच्यापैकी काहींशी बोलले असतील किंवा स्वतः येऊन ते त्या ठिकाणी पाहतील. कारण उद्यापासून आचारसंहिता लागल्यानंतर मला त्यांना अशा डायरेक्टिव्ह देण्याचा अधिकार राहत नाही, कारण त्यांचा ते पूर्ण अधिकार राहतो. पण 2 महिन्यांनी पुन्हा बाकीच्या बाबतीमध्ये देखील माझे 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि मी आत्ताचा अर्थसंकल्प अंतरिम दिलेला आहे 4 महिन्याचा. पुढच्या वेळेस 10 जूनला मी राहिलेल्या 8 महिन्याचा अर्थसंकल्प देणार. त्यावेळेस देखील मला ह्या शहराकरता काही निधी देता येऊ शकतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते चौपदरी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याच्यामध्ये मध्ये तुमचा ज्ञानी झैलसिंग मार्ग हा पण फार खराब होता, तो पण आपण त्या ठिकाणी दुरुस्त केला. सुदैवाने आपल्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळं विकासाच्या करता बारामती शहर असेल, माझं माळेगाव असेल किंवा माझा इतर ग्रामीण भाग असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला निधी आणता येतो. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय. तुमच्या सगळ्यांची निवेदनं मी स्वीकारली, काही निवेदन चालली. आत्ता देखील माझ्यासमोर त्यातली काही निवेदनं आहेत. त्याबद्दल जी मला आचारसंहितेच्या संदर्भातली अडचण येणार नाही ते सगळे, कारण मला आता इथनं पुढं निरावागजला सभेला जायचं आहे, तिथनं डोरलेवाडीला जायचं आहे. निरावागजलाच ना, निरावागजला, डोरलेवाडीला, नंतर शेवटची बारामतीमध्ये आहे. अशा पद्धतीचा माझा हा धावता दौरा ठरलेला होता आणि त्याच्यामुळे मी घाईत असल्यामुळं कुणालाही प्रास्ताविक वगैरे न करता मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला. त्याच्याबद्दल पण गैरसमज कुणी करून घेऊ नये, नाहीतर म्हणतील काय उर्मटासारखा आला आणि डायरेक्ट माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. मला पुढचे सगळी कामं 10 वाजायच्या आत करायची आणि मी ऑलरेडी 3 तास लेट आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, बऱ्याचदा लोकांना वाटतं अजित पवार सत्तेकरता गेला. मी लोकांची कामं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता असा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी सांगतो, आम्ही गेल्यानंतर 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. 1 रुपया, नाहीतर शेतकऱ्यांना पैसे जास्त भरावे लागत होते. बाकीचा सगळा भार राज्य सरकारने उचलला. आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे लागून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा बोजा राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यावर होता. त्याच्यामध्ये माळेगाव कारखाना पण होता, त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखाना पण होता. ज्यांनी FRP-पेक्षा जास्त भाव दिले त्याच्या संदर्भातले ते कारखाने अडचणीत आले होते. उद्या जर इन्कम टॅक्सनी ठरवलं असतं तर कारखान्याचं अकाउंट पण सीज केलं असतं. पण दिल्लीमध्ये प्रयत्न केल्यानंतर अमित शहा यांनी एखादा निर्णय करायचंच म्हटलं तर ते करून दाखवतात. अशा प्रकारचा अनुभव गेल्या 9-10 वर्षामध्ये अनेकांना आलेला आहे. आणि मग त्यांनी इन्कम टॅक्सवाल्यांना बोलवलं. सहकार विभाग आत्ता त्यांच्याकडेच आहे. ते सगळे बसले आणि 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा भूर्दंड राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यावर होता, तो माफ केला. नुसतं तसं नाही, आता FRP-पेक्षा ज्यावेळेस सोमेश्वर माळेगाव जास्त भाव देतो, आता तुमच्या इथं गेटकेडला 2850 होता, तुम्हाला 3411 होता. 3411. त्याच्यामुळं तुम्हाला हा भाव जास्त देताना तुम्ही FRP-पेक्षा जास्त भाव दिला, मग तो वरचा इन्कम धरला पाहिजे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स 30% बसवला पाहिजे, असंही एक प्रपोजल आलं. पुन्हा आम्ही अमित भाईंना सांगितलं, नवीन बोजा न वाढवता, लोन न घेता, कर्ज न घेता हा बसत असला तरी तिथल्या तिथं त्या साखर आयुक्तांनी परवानगी द्यायची. साखर आयुक्तांनी परवानगी देऊन तो भाव निघाला असेल तर त्याला इन्कम टॅक्स बसणार नाही असे आदेश काढले. मित्रांनो, हाही फायदा तुमच्या माझ्या शेतकऱ्यांचाच आहे. मी आज तिथं गेल्यानंतर मला खूप दिवस, मी मागे तुम्हाला सगळ्यांना ज्यांची साखर कारखानदारीतला चांगला अभ्यास आहे त्यांना आठवत असेल की पहिल्यांदा कोजनचा भाव 3 रुपये होता, 3.25 रुपये होता.
मी सरकारमध्ये गेल्यानंतर मी परत सांगत नाही, मला त्याच्यातलं दुखणं माहिती होतं. मी त्या क्षेत्रातनं लहानाचा मोठा झालेला असल्यामुळं ते क्षेत्र मला 24व्या वर्षी एका साखर कारखान्यामध्ये सभासदांनी मला डायरेक्टर केलेलं असल्यामुळं आणि थोडंसं जे काम करायचं ते फार लक्ष देऊन करायचं, खोलात जाऊन करायचं, त्याचे बारकावे बघायचे, त्याचे फायदे तोटे बघायचे आणि त्याच्यातलं जनतेच्या फायद्याचं जे असेल ते करायचं. म्हणून मी त्याच्या खोलात गेलो तर माझ्या लक्षात आलं की ते परवडत नाही. माळेगावकरांनो, तुम्ही कुणालाही विचारा, मी तो 3.25 रुपयाचा भाव 6.25 ते 6.5 पर्यंत घेऊन गेलो आणि त्याचा भरपूर फायदा तुम्हा शेतकऱ्यांना भाव वाढण्याच्या करता झाला. आता देखील 4.5 रुपये भाव आपल्या कोजनला आहे. मी त्याच्यामध्ये परवाच्या कॅबिनेटला 1.5 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, कारण ऊर्जा खातं त्यांच्याकडे मुख्यमंत्री शेवटी त्याचे प्रमुख असतात, माझ्याकडे अर्थ मंत्रालय. मी त्यांना म्हणलं की एवढा भार जरी राज्य सरकारने उचलला, काही 100 कोटी रुपये भार उचलावा लागतो, मला मान्य आहे, पण हे आपण जर त्यांना दिलं तर आत्ताची अडचणीत जी साखर कारखानदारी चालली त्याच्यामध्ये इथेनॉलच्या बद्दलचे जे धोरण बदललं गेलं, ज्यूस टू इथेनॉल ऐन वेळेस थांबवलं, 28%च फक्त इथेनॉल घेतलं आणि त्याच्यामुळे जिथं डिस्टिलरी आहेत त्यांना जरा फटका बसला. ज्यांनी डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉलचे प्लांट टाकले ते तर अडचणीमध्ये आले, त्यांचे सगळे हप्ते थकले, त्यांचं सगळं व्याज त्या ठिकाणी थकलं आणि ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो घडल्या. आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की नाही म्हटलं तरी पोत्याला 5% GST हे आपण लावतो. घडीभर तुम्ही 3,000 रुपये पोतं धरा, 5 ते 15, 150 रुपये GST माझा शेतकरी त्याच्यामध्ये भरतो. 75 रुपये जातात केंद्राला, 75 रुपये राहतात. SGST आणि CGST 150 मध्ये 75 असं ते होतं. माझ्या डोक्यात आलं की बाबा हे पैसे मला असे देता येत नाही, तर साधारण आपण 6 रुपये जर दर लावला तर साधारण 65 ते 70 रुपये भाव, म्हणजे 75 पर्यंत भाव जाईल. मी ह्याला सांगितलं मंत्रिमंडळाला, बाबांनो बाकीच्यांना आपण ज्यावेळेस मदत करत असतो, शेतकरी वर्गाला कुठं गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, आणखीन काही झालं तर आपण नेहमीच शेतकऱ्याच्या करता पुढाकार घेतो. SDRF NDRF मध्ये केंद्रातनं मदत आणतो आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी घेतलेला पीक कर्जाचं पुनर्गठन करतो, त्यांना नवीन कर्ज घेण्याच्या पात्र ठरवतो. हे सगळं आपण करतो. त्यापेक्षा हा आमचा साखर कारखानदारीचा व्यवसाय राज्य सरकारच्या तिजोरी, केंद्र सरकारच्या तिजोरी काही 1000 कोटी रुपये टॅक्स घालतो. म्हणजे आपल्या इथं होणारं ENA एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, ते ज्यावेळेस त्याच्या विदेशी वाईन तयार होते किंवा विदेशी दारू तयार होते त्यावेळेस त्याच्यावर एवढा टॅक्स असतो की काही विचारताच सोय नाही. अर्थात तो तुम्हाला भरावा लागत नाही, पण जो दारूचा कारखाना आहे फॉरेन लिकर त्यांना तो भरावा लागतो. अशा पद्धतीचा आहे. आणि मग सगळ्यांनी म्हणले की ठीक आहे, आता 1 वर्षाच्या करता सध्या आपण देऊ आणि नंतर पुढच्या वर्षी त्याचा नवीन विचार करू. म्हणलं हरकत नाही, वर्षाकरता जरी म्हटलं तरी आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं चांगली मदत होते, म्हणून तो निर्णय आपण घेतला. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या माळेगावला त्यावेळेस बाळासाहेब आणि बाकीचे सगळे असताना अशोकराव दूध संघाचे चेअरमन होते आणि त्याच्यामध्ये अशोका नोंदराव, त्यामध्ये त्यावेळेस इथं पाण्याची टाकी स्टोरेज टँक करायचा होता. त्यांनी ती जमीन दिली. मी त्यावेळेस आमचे पदरचे पैसे घातले, मी सरकारचे पैसे, आमदार निधीचे पैसे, खासदार निधीचे पैसे घातले नव्हते. आणि किती 20 लाख रुपये 20 लाख रुपये त्या काळात, म्हणजे त्याची किंमत काढा किती आहे. ठीक आहे, मी उपकार केले नाही. आपण सगळेजण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत असतो, एकमेकाला सहकार्य करत असतो आणि त्याच्यातनं आपण ते केलं. परंतु माळेगाव ज्या पद्धतीनं वाढतंय ते बघता माळेगावला अजून पाण्याची जास्त सोय करण्याची गरज आहे, म्हणून तेही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या इतर कामाच्या संदर्भात आपण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये आता दीपक मला सांगत होता जवळपास
95 कोटी रुपयाची टेक्निकल सँक्शन TS त्याला म्हणतात ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले आहे. मित्रांनो 95 कोटी रुपये कशाला म्हणतात आणि उद्याच्याला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आणखीन आपला परिसर आकर्षक करता येईल. जसं बारामतीमध्ये मी आता भिगवण रोडला किंवा वेगवेगळ्या रोडला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायचं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय रोगराई कमी होत नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि रोगराई कमी करत असताना अंडरग्राऊंड ड्रेनेजमधनं तेच पाणी एका ठिकाणी आणलं तर त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसावं लागतो, त्याला STP म्हणतात. तेही आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचेही जवळपास 14 कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत. आमच्या इथं मुस्लिम बांधव पण आहेत, त्यांच्याकरता शादीखान्याच्या करता 2 कोटी 30 लाख रुपये मंजूर आम्ही केलेले आहेत. मी बारामतीला कधी आल्यानंतर शादीखान्याची इमारत बघा, तिथं 6 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकाकरता स्मशानभूमी, दफनभूमी, इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण सगळेच जण मिळून करतोय. अर्थात त्याच्यामध्ये तुमची पण सगळ्यांची साथ आहे आणि म्हणून हे सगळं जमतंय. आता हे सगळं जमत असताना मित्रांनो पाण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न, यंदा दुष्काळ पडला, 40 तालुके दुष्काळी जाहीर केले, त्याच्यात बारामतीचा पण नंबर लागला. का तर दुष्काळी परिस्थिती होती. आपल्याला सुदैवानी गुंजवणी, भाटघर, वीर आणि नीरा देवघर ह्या 4 धरणामुळं आणि इकडं खडकवासल्यावर जनाई, शिरसाई आणि इकडच्या नदीवर पुरंदर उपसा सिंचन योजना, त्यामुळं बारामतीला ह्या ना त्या निमित्तानं आपण पाणी देण्याचं काम करतो. ह्यावेळेस कालवा सल्लागार समितीचा मी पालकमंत्री जिल्ह्याचा असल्यामुळं मी अध्यक्ष झालो आणि त्याच्यातून मला त्याची शेतीला किती, प्यायला किती, नागरीकरणा किती, इंडस्ट्रीकरणा किती असं सगळं झालं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची बचत करून मी बारामतीचा डावा कालवा आज मार्च महिना चालू आहे. माळेगावकरांनो, जूनपर्यंत हा कालवा बंद केला जाणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. शेवटी तुमची माझी शेतीवाडी चांगली करायचं म्हटलं तर पाणी असल्याशिवाय काही आपलं चालत नाही. कुणाच्याच विहिरीला जिवंत पाणी नाही. कॅनॉल जर 1 महिना क्लोजर आला की सगळ्या विहिरी आपल्या उताने पडतात, सगळ्या आटतात. एखादी क्वचित जर जुनी विहीर असली तर मला माहिती नाही, पण माझा जो अनुभव आहे बोर आपली आटतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तिथं पाणी आपल्याला मिळालं. आज आपलं टनेज वाढलं. सुरुवातीला केशवरावांना, पुरुषोत्तमदादांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखानदारीला वाटलं की यंदा कारखाने फेब्रुवारीपर्यंतच बंद होतील, कारखाने जास्त काळ चालणार नाही, कारण पाऊस काळ कमी झालेला होता. पण जो काही झाला तो पाऊस आपल्या उसाला, अडसालीला उपयुक्त ठरला आणि सगळ्यांचे अंदाज चुकले. गेल्या वर्षीपेक्षा अडसालीचं टनेज साधारण 10 टनांनी जवळपास वाढलं आणि त्यामुळं आज आपला कारखाना पण 9,000 चालतो. त्याच्यातून पण ह्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आलेली आहे. बाकीच्याही संदर्भात शिक्षण संस्थेतनं पण अनेक तुमची आमची मुलं मुली हे इंजिनियर होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे डी फार्मसी, बी फार्मसी करतायत, डिप्लोमा होत आहेत आणि त्याच्यातनं काही काही जण परदेशामध्ये नोकऱ्या करतायत. काही जणांनी स्वतःच्या पायावर उभं राहून काही छोटे मोठे व्यवसाय केले, रेस्टॉरंट टाकली, कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे केले. हे सगळं चित्र म्हणजे काही वर्षापूर्वीचं माळेगाव आणि आताच्या माळेगावमध्ये झालेले बदल हे तुम्हालाही प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवतील. मित्रांनो, ठीक आहे, गावागावामध्ये मतभेद असतात, थोडं विचार, वेगवेगळी विचारधारा देखील असते, पण मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, मी जरी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये NDA मध्ये सामील झालेलो असलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, तरी देखील त्याच्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मी सोडलेली नाही, यांची विचारधारा मी सोडणार नाही. जाणीवपूर्वक विरोधक मोदी साहेबांना त्या ठिकाणी बदनाम करण्याच्या करता सतत निवडणुका आल्या. मी पण विरोधी बाजूला होतो. त्यावेळेस म्हणायचे आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आता हे बदलणार आहे. हे अतिशय धादांत खोटं, पण रेटून बोलायचे, देश संविधान बचाव, देश बचाव. आणि लोकांनाही मग 10-20 वेळा ते ऐकल्यानंतर खरं वाटायला लागतं. मित्रांनो, मी काल पण मुंबईला बोललो होतो, परवा मुख्यमंत्र्यांच्या देखत.
मी आज पण माझ्या माळेगावकरांच्या देखत तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या घरच्या लोकांना सांगू इच्छितो, बाबांनो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत कुणीही मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही. हे सगळं थोतांड आहे. जसं ती मुंबई आता महाराष्ट्रातनं तोडणार, मतं घेण्याकरता मराठी माणसाला थोडंसं उचकवण्याकरता आता मुंबई चालली, मुंबई वेगळी होणार. कोण वेगळी करतंय? 105-6 लोक हुतात्मे पत्कारले, चेष्टा. महाराष्ट्र काही गप्पा बसणार नाही, पण काहीतरी कांड्या उठवायच्या. तशाच पद्धतीनं आता घटना बदलणार. अरे कुणी सांगितलं तुम्हाला घटना बदलणार? 10 वर्षात काही केस झालंय, परंतु असं काहीतरी सांगायचं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी तिसरंच विचार त्या ठिकाणी फिरायला लागले पाहिजे, ते त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली पाहिजे. ह्या पद्धतीचं राजकारण. आणि मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष 32 वर्ष 33 वर्ष बघताय. मला हे असलं काही आवडत नाही. मी म्हणतो जे आहे खरं ते सांगा. जे आपल्याला करता येत नाही त्याच्याबद्दल बोलू नका. ज्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की हे आपण करू शकतो तर सांगा, नाहीतर उगीच कशाला वेळ मारून न्यायची. पुन्हा दुसऱ्यांदा काही प्रसंग आला माळेगावकरांच्या समोर जायला आणि एखादा एक जबाबदार नागरिक उभा राहिला, का रे अजित पवार मागच्या वेळेस येऊन तिथं त्यावेळेस असं असं सांगितलेलं होतं आणि आता तर काहीच त्याच्यामधले आम्हाला दिसत नाही, असा प्रसंग कुठल्याही राजकीय लोकांच्यावर येऊ नये. आज काय आपण बघतो, सकाळी काही जण उठतात, 9-10 वाजता भोंगा वाजावा तसा ह्यांचा भोंगा सुरू होतो आणि काहीही वाचाळवीरसारखं बोलत असतात. कोण कुणाला खेकडा म्हणतंय, कोण कुणाला वाघ म्हणतंय, कोण कुणाला म्हणतंय की ही फुसका वाघ आहे. अरे कशाचा फुसका वाघन, चांगला वाघन, खेकडा? जग कुठं चाललंय? चंद्रयानावर लोक चालली. आज आमची मुलं मुली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी वेगवेगळे रिसर्च करतायत, एवढा अभ्यास करतायत. त्या साध्या मोबाईलवर गुगल आणि व्हॉट्सॲप आणि ट्विटर आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं, इंस्टाग्राम, जग इतकं जवळ आलं की जरा कुठं काही खट देखील झालं तर तिथून लगेचच बातमी इथल्या इथं कळायला सोपं जातं. अशा अनेक गोष्टी घडतायत. आणि आम्ही हे सगळं करत असताना इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता गरीब लोकांना पण घरकुलाचा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना, मी आज सकाळी 100 घरं वाटून आलो. अमराईमध्ये जाऊन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत कशी झाली. त्याच्यामध्ये नवीन आता उघडा मारुती आपला जो बारामतीचा आहे, दुर्गा चित्रमंदिरच्या समोरच्या बाजूला, तिथं आज आम्ही जवळपास 200-250 घरांचं भूमिपूजन केलं. तिथं एक सुंदरपैकी शॉपिंग सेंटर उभं केलेलं आहे. ते आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा, ज्याच्यातून स्वतःला छोटे मोठे व्यवसाय करता यावेत. म्हणून हा सगळा आपला खटाटोप आहे. आणि हा सगळा खटाटोप करत असताना अनेक मुलं मुली मला भेटत असतात, पालक भेटत असतात. अनेक आत्ताही पण निवेदन आहे की आम्हाला नोकरी द्या किंवा आणखीन काही त्या ठिकाणी सिक्युरिटी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर म्हणून माळेगाव कारखान्यात त्या ठिकाणी नोकरी द्या, घरकुलाचे उर्वरित हप्ते मिळण्यासाठी शिफारस आम्हाला द्या. अशा पद्धतीनं खूप काही शिक्षिका म्हणून नोकरी मिळण्याबाबत अशा बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु आचारसंहितेमुळे त्याच्यात मला मर्यादा पडल्यात. ते संपल्यानंतर मी निधीच्या बाबतीत पण आणि इतर बाबतीमध्ये पण तुम्हाला मदत करीन. मी काही तसा वेळ मारून नेणारा माणूस नाही. दुसरी, नमो महारोजगार मिळावा. नमो म्हणजे नरेंद्र मोदीतलं न आणि मोदीमधलं मो, नमो महारोजगार मिळावा. ह्या नावानी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामध्ये 6 रिजनमध्ये 6 असे मोठे मेळावे घ्यायचं ठरवलं. मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्या, त्यांना ज्या क्वालिफिकेशनची मुलं मुली लागतात त्यांना तिथं घेण्याच्या करता संधी द्यायची. आणि नागपूरमध्ये एक विदर्भातला केला, आमच्या कोकणातला ठाण्याला एक केला, त्याच्यामध्ये लातूरला इकडचा जो मराठवाड्याचा भाग आहे तिथं केला, पश्चिम महाराष्ट्राचा पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर ह्याचा बारामतीमध्ये केला. हजारो मुलं 2 दिवस मुलं मुली आली, संपूर्ण विभागातनं आली आणि त्याच्यातनं काही 1000 मुलं मुली कामाला त्या ठिकाणी लागली. तरी काहींनी त्याच्यावर टीका करायची. अरे प्रयत्न तर केला पाहिजे. उलट मंगल प्रभात लोढा हे आले आणि माझी त्यांची चर्चा झाली. त्यांना म्हणलं की आता काही हाऊसकीपिंगचे कोर्सेस 4 महिन्याचे कोर्स आहे, इतर वेगवेगळे कोर्सेस 4-4 महिन्याचे आहेत.
त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचा कोर्स त्या मुलांनी किंवा त्या मुलीने घेतला आणि ती त्याच्यामध्ये तरबेज किंवा तो तरबेज झाला तर त्याला लगेच नोकरी लागते. आज बीव्हीजी ग्रुप काही हजार लोक मुलं मुली त्याच्याकडं हाऊसकीपिंगच्या करता आहेत. काल परवा माझ्याकडे दुसऱ्या एका कामाच्या करता आलेला होता. तो म्हणला दादा मी ते कोर्सचे ट्रेनिंग देऊ, ज्यांना त्याच्यामध्ये रस असेल त्यांनी ते करावं. ज्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल त्याच्यात मी आता ITIला काही कोर्सेस त्याच्यातले आणतोय जे बागायती भागाकरता माळेगावच्या, म्हणजे तुमच्यालाही सोयीचं होईल. आणि माझ्या जिरायत भागामध्ये कृषी मूल शिक्षण संस्था आहे. पूर्वी सिद्धताई वगैरे त्याच्या अध्यक्ष होत्या, आता मला तिथं प्रमुख केलेलं आहे. मी प्रमुख झाल्यानंतर तिथं खूप बदल केला. आपले प्रफुल्ल तावरे असतील, सुभाष सोमाणी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आता मोरगाव रोडनी गेल्यानंतर तुम्हाला ते दिसत असेल. काल पण मी तिथं 1.5 कोटी CSR त्या ठिकाणी आणला. मित्रांनो आज मी जिरायत भागामध्ये फिरत होतो. 2,88,00,000 रुपये बोरकरवाडीला बंद पाईपलाईनला पाहिजे होते. 2,88,00,000 रुपये टाटा ट्रस्टमधनं आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणले. इंगळे म्हणून आहेत माझे सहकारी, त्यांनी त्याच्यामध्ये मदत केली. टाटाचे आपले पण ओळख आहे, कारण उद्योगरत्न मध्ये पुरस्कार रतन टाटांना दिला त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या घरी गेलेलो होतो. शेवटी ह्या गोष्टीचा फायदा गोरगरिबांच्या मुलांना, सर्वसामान्यांच्या मुलामुलींना झाला पाहिजे, ही माझी त्याच्या पाठीमागची भावना. आणि नंतर मंगेशकडं माझं जेवण होतं, मंगेश जगतापकांच्याकडं. तिथं मला ते आले इंगळे, आणि तिथं किती 4 कोटी किती रे 4.5 कोटी रुपये तिथं तरडोलीला बंद पाईपलाईनमधनं आणण्याच्या करता मंजूर केले. 4.5 कोटी. अहो 4.5 रुपये कोण कोणाला देत नाही द्यायला, आणि 4.5 कोटी रुपये आपल्या शब्दाखातर ते देतात. त्यांना तेवढ्यावर नाही सांगितलं. म्हणलं आता मला बारामतीचं ते लाईटचं सोलर पॅनल सगळे बसवायचं 5 मेगावॉटचं, आणि त्याच्यातनं बारामती शहरातली आणि बारामतीचे पाणी पुरवठ्याचे सगळे पंप हे ते सोलरवर घ्यायचे. लाईट बिलच नाही आलं पाहिजे. बारामतीला आता 3,60,00,000 रुपये लाईट बिल येते वर्षाचं. 3,60,00,000 रुपये. आता ते पण आपण करतोय. माझी माळेगावकरांना पण विनंती आहे, इकडं कुठं माळावर एक 10 एकर जमीन 2 मेगावॅटला साधारण 10 एकर जमीन लागते. 1 मेगावॅटला 5 एकर लागते. तर 10 एकर जमीन सरकारची कुठं असली तर त्याच्यात झाडं नसली पाहिजेत, कारण त्याला सावली चालत नाही. बॅरन लँड लागते. त्या बॅरन लँडवर आपण आपली सोलरवरून 2 मेगावॅट वीज तयार करू. आपले जे काही पाणीपट्टी इलेक्ट्रिक पंप चालतात ते देखील आपण त्याच्यामधनं ती वीज घेऊ. स्ट्रीट लाईट आता गाव वाढतंय. उद्याच्याला रात्री पण माझ्या महिलांना, माझ्या पुरुषांना किंवा रात्रपाळीला जाणाऱ्या लोकांना सुरक्षित वाटावं, अंधार नसावा म्हणून आपल्याला लाईट बिल पण भरायची वेळ येऊ दे. आज आपलं वर्षाचं लाईट बिल किती आहे? महिन्याला वॉटर सप्लायचं 5.5 आहे. हां, स्ट्रीट लाईट 5.5 आणि 2.5 6 7 8 8 लाख 12,96,96. महिन्याला 6 लाख कॉलेजचं जाते महिना. नाही 12,96,96. बाळासाहेब लगेच कॉलेजचं नका काढू, ते केशवराव बघतील. मला पहिल्यांदा माझ्या गावचं बघू द्या, तेही आपण बघू, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु 1 कोटी, जर 8 ते 9 कोटी रुपये मी तुमच्याकरता उभे करू शकलो तर दरवर्षी आपलं 1 कोटीचं लाईट बिल वाचेल. आणि त्याच्यातून तुमचं पाण्याचं जे चार्ज आहे तो पण कमी होईल. लाईट बिल कमी झाल्यानंतर जो पाण्याचा चार्ज आहे त्याच्यावर पाणीपट्टी, त्याच्यावर मेंटेनन्सचा अधिकचा खर्च लावायचा, आणि लाईट बिलच्या संदर्भात पण तुम्हाला त्याच्यातनं मदत होईल. म्हणजे गावाला इनडायरेक्ट त्याचा फायदा होईल, शहराला. आता आपलं शहर त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. परवाच आम्ही आता परवाच्या मीटिंगला 8.5 शेतीपंप सोलरवर द्यायचा निर्णय आम्ही घेतला. हे तुमचं दिवसा लाईट गेली, रात्री लाईट आली, फलानं झालं, दुनियादारी झाली. सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला तुमची मोटर बंद. येऊन कुटुंबामध्ये राहायचं, जेवायचं, झोपायचं, पुन्हा सकाळी उठून कामाला शेतावरच्या. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतो. करोडो रुपये लागले
तरी देखील कसे उभे करायचे ते मी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेले, मुख्यमंत्र्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. ह्या अनेक गोष्टी उद्याच्याला उद्यानं माळेगावकरांनो, मी बारामतीमध्ये इथं सचिन बसलाय, कुठे सचिन, त्याला विचारा सेंट्रल बिल्डिंग आपली जी बारामतीची झाली त्याच्या पलीकडे 8 एकर जागेत, 8 का 9 एकर जागेत इतकं सुंदर मी गार्डन करतोय. एक असाच उद्योगपती त्याला विनंती केली की काय राव तुम्ही असं म्हणताय, असं आहे, खूप चांगली कंपनी चालली, काहीतरी आम्हाला तुमच्या वतीनं द्या ना. तोडलं चला मी बागेचा खर्च करतो. 9 कोटी रुपये आपलं इस्टिमेट आहे. 9 कोटीच्या बागेचं काम चाललंय. आतापर्यंत 3 कोटी खर्च झाले का रे, ती 2-3 कोटी रुपये खर्च झाले. आणि ते काम झाल्यानंतर एकदम बारामतीकरांना एक चांगली गार्डन 7 एकराची, चेष्टा नाही, तशा पद्धतीने इथलं पण आरक्षण जिथं गार्डनचं असेल तिथं वेगवेगळ्या भागात मुलांना खेळायला चांगली खेळणी, त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीची. मी म्हणजे उगीच आता बारामतीमध्ये खेळणी मध्ये बघा विद्या कॉर्नर चौक ते गदिमा इथं बसवली पहिल्या वेळेस, ती मला अजिबात आवडली नाही, मी सगळी काढायला लावली. आणि तो दुसरा नाशिकमध्ये एक मॅन्युफॅक्चरर आहे, फार चांगला आहे. मी काही शिक्षण संस्थेमध्ये, काही साखर कारखान्यामध्ये मुलांच्या करता तिथनं खेळणी घेतली, तशा क्वालिटीची खेळणी तिथं बसवली. तशी आपल्याकडे बसवता येतील. काही वयस्कर लोक असतात, त्यांना उतार वयामध्ये गप्पा मारायला, जुने दिवस आठवायला, कसे आपले दिवस गेले, कॉलेज कसं होतं, लहानाची मुलं मोठी कशी झाली, गप्पा मारायला, जुन्या गोष्टीला उजाळा द्यायला अनेकांना आवडतं. त्यांच्याकरता नाना नाही पार, नाना नानी तिथं बसतील, गप्पा मारतील, तुझ्या सुनेचं कसं चाललं, माझ्या सुनेचं कसं चाललं, त्यात गप्पा जोरातच चालतात सासवांच्या, काही विचारता सोय नाही. पण ते त्यांना आवड आहे, ठीक आहे. ज्याच्यात तुम्हाला आवड असेल, ज्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळेल, ज्याच्यातनं तुमच्या मनाला आनंद मिळेल, त्या गोष्टी करा. फक्त चुकीचे धंदे केलेले मी पाठीशी घालणार नाही. मी बारामतीमध्ये अजिबात कुणाची दादागिरी खपून घेत नाही. काही काही जण म्हणतात भाषणात, कारण मला दादा म्हणतात, मी घरातला मोठा म्हणून, आम्ही कोणाची दादागिरी, अरे पण मीच दादागिरी करत नाही तर कोणाची दादागिरी तर चालते. त्याच्यामध्ये उचलली जीभ लावली टाळायला. मी कुणालाही दम देत नाही, कुणालाही दादागिरी करत नाही. मी माझं समजून सांगतो की राज्यामध्ये 1 नंबरचा तालुका मला बारामती करायचा आहे, त्या पद्धतीनं मी पुढं चाललेलो आहे, त्या पद्धतीनं मी आपल्या तालुक्याचा विकास करतोय. माझं बारामतीनंतर माळेगाव नगरपंचायत पण तितकीच महत्त्वाची आहे. इथं वेगवेगळ्या मान्यवरांचा वारसा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीला प्रशासकीय इमारती करता आपल्याला जागा, मला जशी मी सेशन कोर्टाची इमारत केली, तुमचं सर्किट हाऊस नवीन आता जरा वाढवलंय, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हीच म्हणाल राव ह्यानं काय केलं इथं, गेस्ट हाऊस. त्याच्यानंतर ऊर्जा भवन, पंचायत समिती तर महाराष्ट्रात अशी पंचायत समिती नाही. तुमचं बस स्थानक ते तर महाराष्ट्रात नाहीच नाही. तुमचं पोलिसांची वसाहत, पोलिसांचे वेगवेगळे ऑफिसेस, तुम्ही कधीतरी नगरपालिकेची इमारत, तुमची RTOची इमारत, तुमच्या विद्याप्रतिष्ठानच्या इमारती, जे काही करायचं. आता बारामतीमध्ये जुनं आपली भाजी मंडई होती, जुन्या लोकांना आठवत असेल, तिथं खूप चांगल्या पद्धतीनं गाळे करतोय, पार्किंग करतोय, चारी बाजूनी रस्ते मोठे करतोय. पहिल्यांदा जरा लोकांनी विरोध केला, परंतु मी समजून सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं, त्यांनाही तात्पुरते गाळे करून दिलेत, चांगले गाळे केलेत आणि नवे कोरे केलेले. त्याच्यामुळे त्यांचाही धंदा चाललेला आहे. गाळे बाहेर राहतील, आत इमारत सगळं काही उभं राहील आणि नंतर गाळे काढले की तो सगळा रस्ता रुंद होणार आहे. अशा पद्धतीनं तिथं करतोय. वसंतराव पवार नाट्यगृह, तिथं पण चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे, तेही काम जोरात चाललेलं आहे. तिथं कवी मोरोपंत नाट्यगृह कसं केलं ते तुम्ही बघितलेलं आहे. कचेरीमध्ये ॲम्फी थिएटर केलेलं आहे. तिथं जुनं तुमचं मामलेदार ऑफिस, ते तर एवढं चांगलं जुन्या टाईप करतोय की तुम्ही गेल्यानंतर म्हणाल राव हे काय केलं हे ना, प्रांत ऑफिस काढून टाकलंय. आणि त्याच्यामध्ये भीमथडी पासूनची भीमथडी बारामती कशी झाली, बदलत 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 आतापर्यंत कशी बदलत गेली, हे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना यायचं असेल तर ते बघायला प्रदर्शना टाईप मी करणार आहे. आणि त्याही पद्धतीचं काम चाललंय. मला आपल्या नगरपालिकेत एक उत्तम पद्धतीचं प्रशासकीय इमारत करायची, जी माझ्या माळेगावकरांना अभिमान वाटेल उत्तम पद्धतीनं. त्याकरता
मी 5 एकर जागा जलसंपदाची तुम्हाला दिलेली आहे. 5 एकर जागा तिथं इतका आता सुंदर प्लॅन करतो की तुमचा लोकसंख्येचा विचार करून तिथं आतमध्ये जी काही नवीन बॉडी जाईल, नवीन कोण नगराध्यक्ष होईल किंवा लेडी होईल, जेंट्स होईल, जे काही चिठ्ठी निघेल त्या पद्धतीनं, आणि नगरसेवक, तुम्ही फक्त तिथं चांगलं काम करा. मी चांगल्या सुविधा तुम्हाला देतो. त्याच्याकरता 5 कोटी रुपये लागले तरी इमारतीला 5 कोटी रुपये देतो, काळजी करू नका. पण त्याच्यातनं माझ्या माळेगाव नगरपालिकेचे, नगरपंचायतीचे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. इथं आपला मागासवर्गीय समाज आहे, सगळे जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने या परिसरामध्ये राहत आहेत आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांना चांगले चांगले त्या बाबतीतले आपल्याला ते गायरान देखील नगरपंचायतीला घ्यावं लागेल. नाहीतर काय होईल, हळूहळू नगर गायरान संपेल आणि कोण अतिक्रमण करतील, कोण काही पण करतील, आणि मग नंतर आपल्याला गरीब लोकांच्या करता घरकुलीची योजना असती, EWS म्हणतात, इकॉनॉमी वीकर सेक्शन, तर ती बांधायची. बरंच काही त्याच्यामध्ये योजना येत असतात शासनाच्या नवीन नवीन, पण त्या योजना आल्यानंतर ते बांधायला पण आपल्या हातात जागा पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ते सगळं करू. ती करण्याची धमक ताकद निश्चितमध्ये माझ्यात आहे. यदा कदाचित उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेच्या तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. अनेक लोक तुम्हाला फोन करतील. कधी तुम्हाला 10-15 वर्षात कुणाचे फोन आले नसतील, ते आता यायला लागतील. काय कसं, अरे थांबा ना बाबा, त्याच्या अरे करतो ना मध्ये पहिलं, मग सगळं करतो. त्याच्या संदर्भामध्ये हे आता वेगवेगळ्या चिठ्ठ्या यायला लागल्यात. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर लवकर होण्याबाबत. जर पहिल्यांदा आपल्याला नगरपंचायतीची इमारत महत्वाची आहे का समाज मंदिर महत्वाचं आहे, तूच सांग. जे प्राधान्याने ते पण करू, हे पण करू. बर ठीक आहे, ते जागेचं मी बघतो. आता सवाल जवाब नाही, मला माझं भाषण करू दे, पुढे जायचंय. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. मी मगाशी सांगितलं समाजातला, आता माग सारथी होतं बहुजन समाजाच्या करता, त्यांच्या मुलामुलींच्या करता PhD किंवा वेगवेगळ्या प्रकारचं MPSCचं वगैरे शिक्षण देण्याच्या करता, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ह्या करता ते काढलं. महाज्योती ओबीसींच्या करता काढलं. बार्टी मागासवर्गीयांच्या करता काढलं. परंतु मातंग समाजाची लोक माझ्याकडे आली, ते म्हणले दादा बार्टीमध्ये आम्हाला फायदा होत नाही जेवढा बौद्धांना होतो. मग मी यावेळेस अर्थसंकल्पात त्याच्यामध्ये आपण RT काढलं. RT हे खास मातंग समाजाच्या करता काढलं. मी परवा लहुजी वस्ताद साळवे क्रांतीवीर त्यांचंही मुख्यमंत्र्यांना आम्ही दोघांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं. मी मागे सरकारमध्ये होतो, 87 कोटी रुपये जागेला दिले आणि बाकीचा खर्च आता महानगरपालिका करते. खूप सुंदर स्मारक आपण करतोय. संभाजी महाराजांचं 300 कोटी रुपयाचं स्मारक वडू आणि तळापूरला करतो, अतिशय सुंदर. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर आता एकदा येऊन जाऊन बघा, आणि ते झाल्यावर दुसरं स्मारक जे होईल ते कशा पद्धतीनं आम्ही करतोय ते पहा. करायचं ते अतिशय देखणं उत्तम आणि त्या नावाला साजेचं अशा पद्धतीनं करायचं. पण त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला पाहिजे, तुमचा सगळ्यांचा पाठिंबा मला पाहिजे. मी उद्याच्याला घड्याळाचं चित्र घेऊन उमेदवार लोकसभेचा देणार आहे. त्यावेळेस इतर पण कोण उमेदवार उभे राहतील, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. त्याकरता मी आता राज्याचे करोडो रुपये हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आणि तुमच्या इथं थोडंसं जास्त देण्याचा प्रयत्न करतो. तशा पद्धतीनं केंद्राच्या तर योजना महाराष्ट्राच्या कितीतरी पटीनं मोठ्या असतात आणि त्यामुळं त्या योजना आपल्याकडे येण्याकरता सत्ताधारी पक्षाचा खासदार गेल्यानंतर कामं जास्त होतात. आता इथं संजय भोसले समोर बसला सभापती होता, तो त्याची पार्टी मेजॉरिटी पंचायत समितीत निवडून आली म्हणून तो सभापती झाला. पण तो विरोधी पक्षात असता तर तेवढं काम त्याला करता यायला नसतं, तो सभापती पण झाला नसता. त्याच्याकरता सत्ताधारी पक्षाच्या विचाराचे आज तरी तुम्ही काही म्हणा, मी जे काही जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत बघतोय, देशातली बहुसंख्य जनता, बहुसंख्य लोक हे नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. 500 वर्ष श्रीरामाचं मंदिर कुणाला बांधता आलं नाही, परंतु
अतिशय देखणं श्रीरामाचं मंदिर, ज्याचा अभिमान सगळ्या भारताला आहे, असं त्यांनी बांधून दाखवलं। वाराणसी असेल, उज्जैन असेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, तुमची हे वंदे भारत ट्रेन असेल। आत्ता काल त्यांनी आपलं बारामती फलटणचं ट्रेनचं आम्ही म्हटलं खूप वर्ष काम पडले साहेब, ते म्हणले आता उद्घाटन करून टाकू, सॉरी भूमिपूजन करून टाकलं, भूमिपूजन केलं, त्याला निधी देणार काही हजार कोटी रुपये हे आपल्या राज्यामध्ये ह्याच्याकरता देत आहेत, काही हजार कोटी रुपये रेल्वे स्टेशन चांगली करण्याच्या करता देत आहेत। परवा मित्रांनो मी टर्मिनल विमानतळाचं उद्घाटनाला गेलो होतो, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्यांनी केलं। टर्मिनल कितीचं असावं? 500 कोटीचं टर्मिनल आहे। तुम्ही बघितलं तर अचंबित व्हाल, परदेशामध्ये असतं तशा प्रकारचं टर्मिनल आहे आणि ते वर्षभरात 90 लाख लोकांना जाये करणार आहे, म्हणजे एवढी विमानं जाये करतील एवढी त्याची कॅपॅसिटी आहे, 90 लाख प्रवाशांना। ही परिस्थिती आहे, बदल केला पाहिजे, नेतृत्वाला विजन असलं पाहिजे, कणखर भूमिका नेतृत्वाची असली पाहिजे। परदेशात ज्यावेळेस भारताचं नेतृत्व करतात त्यावेळेस सगळे परदेशी लोक तिथं हे भारतीय रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात, एवढ्या घोषणा मोदी 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 चाललेलं असतं त्यांचं। हे जे आहे ते खरं एक काळ होता ना, इंदिरा गांधींचा काळ होता, 5 वर्षाचा काळ आपण राहुल गांधींचा बघितला, लोकांनी डोक्यावर घेतलं, सॉरी राजीव गांधींचा, माफ करा मला, राजीव गांधींचा बघितला, लालबहादूर शास्त्रींचा कमी काळ आपण बघितला, वाजपेयी साहेबांचा काळ आपण बघितला 6 वर्षाचा, एकदा 11 महिन्याने, एकदा 11 दिवसांनी, एकदा 13 महिने 13 दिवसांनी, एकदा 5 वर्ष। ही अशी मोठी महान व्यक्तिमत्व आपल्यात येऊन गेली ना, पण ज्या पद्धतीनं नॅशनल हायवे चालले, ज्या प्रकारे रोड चालले, आता ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये बारामतीमध्ये काही कमी रोड चाललेत, कमी निधी आलाय, पालखी मार्ग कशा पद्धतीनं झाले, हा बदल कशामुळे होतो? हा बदल नेतृत्वामुळे होतो, हा बदल व्हिजनमुळे होतो। त्याकरता आपल्याला लोकसभेला देखील अशाच पद्धतीनं कामं मोठ्या प्रमाणावर तिथनं खेचून आणण्याच्या करता आपल्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे। मी राज्याचा निधी आणि अधिक केंद्राचा निधी हा आला ना तर एवढा आणखीन आमूलाग्र बदल आपल्यामध्ये होईल आणि त्याच्यातनं लोकांना रोजगार मिळणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार आहे। पर्यटन वाढल्यानंतर लोक ज्यावेळेस दर्शनाच्या करता पर्यटनाच्या करता जातात, मी मित्रांनो सकाळी काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते, करा नदीचं काम तुम्ही आता पुलावरून जाताना बघत असाल कसं चाललेलं आहे, त्याच्यात एवढे पक्षी येत आहेत, आता एवढे पक्षी येत आहेत, प्रचंड पक्षी येतात, कधी मी इतके बारामतीत पक्षी बघितले नव्हते। मला सचिन सातवस म्हणत होते की दादा त्या पाण्यामध्ये मासे आता भरपूर झालेत, ते मासे खायला येतात। शेवटी तुम्हाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, तसा प्राण्यांना पण जगण्याचा अधिकार आहे। शेवटी ही वसुंधरा जी तयार केलेली आहे ती अशी तशी तयार केलेली नाहीये आणि म्हणून ह्या सगळी आव्हानं लक्षामध्ये घेऊन गेल्या 30-32 वर्षाचा माझा असणारा अनुभव आणि त्याच्यामध्ये अधिक भर घालण्याच्या करता मला जे काम करून दाखवायचंय त्याकरता तुमचे आशीर्वाद, तुमचा भरभक्कम पाठिंबा, तुमचं सहकार्य हे मला पाहिजे। मध्ये 370व कलम देखील कुणी दूर केलं नाही जम्मू काश्मीरचं। जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला मला जमीन घेण्याचा अधिकार नव्हता, भारतामध्ये जम्मू काश्मीर आहे, तुम्ही केरळला जमीन घेऊ शकता, पश्चिम बंगालला घेऊ शकता, तिकडे गुजरातला घेऊ शकता, हिमाचल प्रदेशला घेऊ शकता, सिक्कीमला घेऊ शकता, परंतु धाडसाने त्यांनी 370वा कलम रद्द केला। आता एवढी लोक पर्यटनाच्या निमित्ताने जम्मू काश्मीरला जातात, विचारता सोय नाही। असे बदल होत आहेत, अशा पद्धतीनं सगळं घडतंय आणि त्याच्यामध्ये आपण पण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलला पाहिजे, ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची, एक नागरिक म्हणून माझी आहे आणि त्याकरता तुम्ही पण, मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्ही मला आशीर्वाद द्यावेत। आपल्या गावामध्ये पण गट तट बीट तर खूप आहे, सगळेजण गुडघ्याला बाशिंग बांधूनच आहे। मी पहिला नगराध्यक्ष
माळेगावच्या इतिहासामध्ये नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष मी झालो पाहिजे. आता मी पण इथं नाव नोंदवून घेणार आहे, नगराध्यक्षच होणार आहे. कशाचं काय एससीचं तात्पुरतं बोगस सर्टिफिकेट आलं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे. शेवटी नियमाने सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा आपल्या घटनेनी, आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला, त्याचाही आपण आदर करूया. सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊया. ती योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणारी हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी ज्या पद्धतीने केली, त्या प्रकारे आपण पण आपल्या भागामध्ये काम करून दाखवूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात देखील काम करून दाखवूया. अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. आणि त्याच्याकरता आपण सगळ्यांनी मला उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारून माझा विचाराचा खासदार निवडून द्या. मी खूप काही सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या करता करून दाखवेल हा शब्द देतो आणि आपली माझा घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.